श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे चैत्र पौर्णिमा आणि काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्यात मी सांगितलं होतं की आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या नवरात्रीमध्ये आपल्याला सेवा करायला नाही जमल्या काही कारणानिमित्त, त्या सेवा आपण चैत्र पौर्णिमेला करू शकतो. तर माझ्या पण काही सेवा आहेत ज्या मला चैत्र नवरात्रीमध्ये करायला वेळ मिळाला नव्हता. तर आज मी माझ्या सेवा पूर्ण करणार आहे. तर मी आज कोणकोणत्या सेवा करणार आहे बघा. सगळ्यात आधी मला माझी जी गुरुवारची रेग्युलरची ज्या सेवा असतात दर गुरुवारी, ज्या मी स्वामींच्या दत्तगुरू यांच्या करते, त्या सेवा आज मला करायच्या आहेत. गुरुचरित्राचे जे 2 पाठ आहेत त्याचं मी वाचन करते दर गुरुवारी, आणि स्वामींचा नामजप, तसंच कालभैरवाष्टकम. आता त्यानंतर मला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण करायचं आहे. पूर्ण ग्रंथ मला आज एका दिवसातच वाचायचा आहे, कारण की आजचाच एक दिवस आहे आणि अतिशय शुभ, खूप पॉवरफुल असा आजचा दिवस आहे. म्हणून मला आजच माझं ग्रंथाचं पठण पूर्ण करायचं आहे. माझी मनापासून इच्छा होती की मी चैत्र नवरात्रीला मला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि तसं तर पौर्णिमेला आपण सत्यनारायणसुद्धा करतो, पण या पौर्णिमेला मला नाही का, मी पुढच्या महिन्याची जी पौर्णिमा येईल त्यावेळी मी सत्यनारायण करणार आहे. कारण की चैत्रची जी पौर्णिमा आहे त्यासाठी मला कुलदेवीची विशेष सेवा करायची. चैत्र पौर्णिमा पुन्हा येणार नाही, पुढच्या महिन्यामध्ये दुसरी पौर्णिमा येईल तेव्हा मी सत्यनारायण करणार आहे. तर चला, आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझ्या चैत्र पौर्णिमेच्या सेवा मी कशा प्रकारे पूर्ण केल्या. मित्रांनो, जसंच मी तुम्हाला आत्ताच एका व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्यासुद्धा चैत्र नवरात्रीच्या काही सेवा बाकी आहेत करायच्या, तर आज त्या मला सेवा पूर्ण करायच्या आहेत. तर चला, मी आता पूजेला सुरुवात करते आणि माझ्या ज्या सेवा आहेत त्या मी आज कंप्लीट करणार आहे. अग्नी ही आपल्या पूजेची साक्षी असते मित्रांनो, म्हणून आपण कोणतीही पूजा सर्वप्रथम दिवा लावूनच करत असतो. हे बघा मित्रांनो, आता दिवा मी पेटवलेला आहे, पण आपल्याला दिव्याची पूजा सर्वप्रथम करायची असते, म्हणून मी दिव्याची पूजा करते हळदी कुंकू लावून. सगळ्यात पहिला मान हा दिव्याचा असतो मित्रांनो. आता इथून पुढे आपली पूजेची सुरुवात. तर इथे बघा, इथे मी माझे देव मांडलेले आहेत आणि आज मी देवीचा किंवा कुलदेवीचा फोटो न घेता मी आज असे या पद्धतीने इथे देवीला विराजमान केलं आहे. मला खूप इच्छा होती की मी चैत्र नवरात्रीला देवी अशी बसवलेली नव्हती घरामध्ये, म्हणून मी आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या स्वरूपामध्ये देवीला पूजणार आहे. मला खूप आवडतं असं देवीला सजवायला. आणि इकडे बघा, इथे आपले स्वामी, आज गुरुवार आहे आणि जरी गुरुवार नसता तरी प्रत्येक पूजेमध्ये स्वामींचं स्थान हे असतंच. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत म्हणून त्यांची जागा प्रत्येक पूजेमध्ये असते. हे इथे आपले स्वामी बसलेत, इथे बाळगोपाळ आहेत, इथे माता लक्ष्मी, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा होते. इथे गणपती बाप्पा, ते सगळ्या पूजेमध्ये सर्वप्रथम त्यांचं स्थान असतं. इथे गडावरची आई सप्तशृंगी माता आणि इथे माझी कालिंकी माता. यांना मी खूप 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 मनाच्या अंतःकरणापासून मी यांची पूजा करते आणि ते सदैव माझ्यासोबत असतात. तर चला, आता करूया आपण आपल्या पूजेला सुरुवात. तर एकदा लुक बघा कसं आलेलं आहे, आणि जर का तुम्हाला आवडलं तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, आता आपल्या पूजेला सुरुवात करूया. तर आता आपण अगरबत्ती लावून घेऊया. पूजनीय आहेत गणपती बाप्पा, त्यांचं मी पूजन करते मित्रांनो. ओम गं गणपतये नमः. त्यानंतर ज्या आमच्या कुलदेवी आहेत, गडावरची आई माता सप्तशृंगी, यांचं पूजन करून घेऊया. ते माता काली, ते माता लक्ष्मी विराजमान आहेत, त्यांना हळदी कुंकाचा मान देऊया.
त्यांच्या बाजूला श्री विष्णू यांचे स्वरूप श्रीकृष्ण, इकडे आपले महाराजांना कुंकू किंवा हळद नाही चढत, त्यामुळे मी महाराजांना अष्टगंध चढवते मित्रांनो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि इथे आपण ज्या गजलक्ष्मी आपल्या ठेवलेल्या आहेत त्यांचासुद्धा मान आहे हळदी कुंकाचा, त्यांनासुद्धा पूजून घेऊया. गजलक्ष्मी या 2 ठेवतो आपण मित्रांनो. या साईडला एक ठेवलेली आहे. आता आपण आपल्या माताला हळदी कुंकू करून घेऊया. सर्वप्रथम गणपती बाप्पाला फूल चढवूया. त्यानंतर कुलदेवी आपली माता काली, गजलक्ष्मी, त्यानंतर लक्ष्मी माता, इथे श्रीकृष्णांना, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपल्या स्वामी माऊलींसाठी मी एक छोटीशी स्वीट अशी माला बनवली आहे. तर ती अशी तर मी चढवू नाही शकत, तर म्हणून मी या पद्धतीने ठेवत आहे. इथे स्वामींना पिवळे फूल आवडतात म्हणून मी 2 पिवळे फूल त्यात मालेमध्ये ॲड केलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण ठेवूया. मूर्ती छोटी असल्यामुळे आपल्याला माळ नाही घालता येत, पण मी अशा प्रकारे चढवली आहे. आणि इथे आता आपल्या देवीला आपण जो मी घरामध्ये हार बनवला होता तो मी चढवते. प्रसादामध्ये. आणि आता इथून पुढे मी माझी पूजा चालू करत आहे. ग्रंथाचं पठण मला करायचं आहे म्हणून मी ग्रंथाची सुद्धा पूजा करते. कारण की बघा, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे साक्षात आपल्या माताचं रूप आहे. तर सर्वप्रथम पूजा करण्याच्या आधी आपण ग्रंथाची पूजा करून घेऊया. जोपर्यंत मी इतर सेवा करेन तोपर्यंत मी त्याला इथे ठेवू शकते. मित्रांनो, सेवा चालू करण्याच्या आधी मला माझ्या कुलदेवीची माला करायची आहे आणि आता मी माला करायला सुरुवात करते. तर बघा, आणि आज तुम्हाला मी सांगते की आपला जो कुलदेवीचा मंत्र आहे, कुलदेवी कोणतीही असो, प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते, परंतु कुलदेवीचा जो मंत्र आहे तो एक मंत्र आहे जो सगळ्या कुलदेवींना लागू होतो, जो सगळ्या कुलदेवींना चालतो. तर तो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा जो मंत्र आहे मित्रांनो, याने आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो. हा मंत्र आपल्या कुलदेवी कोणतीही असो तो मंत्र लागू होतो. तर बघा, आज मी माझ्या कुलदेवीची माला करायची. तर सर्वप्रथम मी माला करणार आहे, त्यानंतर मी ग्रंथाचं पठण करणार आहे. तर बघा, माला आपल्याला या मुद्रामध्ये पकडायची असते, जसं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं होतं. आणि हा जो मधला मणी आहे याला मेरू मणी बोलला जातो. तर याला आपल्याला टच करायचं नसतं. आणि हे जे बोट आहे याने मी माला करणार आहे आणि हे बोट टच होणार नाही. तर चला, आता मला माला करायची.
माला झालेली आहे. आता मी जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती त्याचं पठण करायला घेणार आहे. तर इथे बघा, ग्रंथ कधीही आपण डायरेक्ट आपल्या हातात किंवा मांडीवरती घेऊन करायचा नसतो. आपल्याला अशा प्रकारे पाठ घ्यायचा असतो किंवा ग्रंथ पठण करण्यासाठी जो स्टँड येतो तो स्टँड घ्यायचा असतो. कारण की ग्रंथ आपल्या पायावरती आपण ठेवणं म्हणजे आपल्याला तो दोष लागतो त्याचा, तर त्यापेक्षा आपण असा लाकडाचा पाट वगैरे घ्यायचा असतो. तर आता मी सुरुवात करते माझ्या ग्रंथ पठणाला. ग्रंथाचं जे पठण असतं त्याचे अध्याय चालू करण्याच्या आधी मित्रांनो, इथे सुरुवातीला 3 कवच असतात. एक असतं देवी कवच, देवी कवच असतं. त्यानंतर अर्गला स्तोत्र म्हणून स्तोत्र असतं आणि त्यानंतर सरस्वती माताचं कीलक स्तोत्र असतं. जसं मी तुम्हाला सांगितलंय की देवी कवच जे आहे ते माता काली यांना समर्पित आहे आणि जे अर्गला स्तोत्र आहे ते लक्ष्मी माता यांना समर्पित आहे आणि कीलक स्तोत्र हे सरस्वती मातांना समर्पित आहे. तर आपल्याला सर्वप्रथम हे 3 स्तोत्र वाचायचे आणि त्यानंतर आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषि अनुष्टुप छंद चामुंडा देवता अगण्यस्तोत्तमात्तरम ओम दिग्बंध देवतास्तव. देवी कवच आणि अर्गला स्तोत्र हे वाचून झालेलं आहे. आता मी कीलक स्तोत्र वाचते आणि हे झाल्याच्या नंतर आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. अथ कीलक स्तोत्रम. ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषि अनुष्टुप छंद श्री महालक्ष्मी महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठन तसे न मंत्र नौषध तंत्र नको साधन आनकी जपाविन फळा येती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यंत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर. मित्रांनो, आता माझे जे स्तोत्र आहेत ते वाचून झालेत. आता पहिल्या अध्यायाला मी सुरुवात करते. तर चला आता करूया आपण अध्यायाला सुरुवात. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधु कैटभ नाशतो सुरथ समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोगम. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महा. मित्रांनो, माझा दुर्गा सप्तशतीचं जे पठण मला करायचं होतं ते झालं आहे. आता मला देवीला भोग लावायचा आहे आणि ते छोटंसं एक हवन करणार आहे. तर चला आता पुढे. हे बघा मित्रांनो, आता आपले इथे जितके पाठ वगैरे वाचायचे होते ते वाचून झालेले आहेत. आता वेळ आहे नैवेद्य दाखवण्याची, थोडक्यात भोग लावण्याची. तर नवरात्रीमध्ये मला हवन वगैरे करता आलेलं नाही, तर मी एक छोटंसं हवन इथे करते घरातल्या घरामध्ये. अशाच प्रकारे घरातल्या घरात हवन करायचं असतं. आपण बघतो नवरात्रीमध्ये मंडळाची तिथे दुर्गा माता बसते, तिथे अष्टमी नवमीला हवन केलं जातं. आपण इतकं मोठं हवन तर नाही करू शकत. जे आपल्याकडे जे मातीचं ज्याच्यामध्ये आपण आरती वगैरे करतो ते भांडं असतं, त्यातच मी आता हवन करणार आहे मित्रांनो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हवन करायचं आहे. मित्रांनो बघा, इथे माझ्याकडे हा गौरीचा तुकडा आहे. याला आपण कापूरच्या मदतीने पेटवून घेऊया. घरातल्या घरामध्ये होम हवन अशाच पद्धतीने केला जातो. इथे आपल्याला आपण बोलतो घास अंगारी टाकणे, तसंच आपण जेव्हा अग्नीच्या द्वारे जेव्हा देवांना घास वगैरे दाखवतो तेव्हा तो घास थेट देवापर्यंत पोचतो. तर आपण अशाच प्रकारे इथे आपलं छोटंसं घरगुती हवन करणार आहे. कापूरच्या मदतीने पेटवून घेऊया याला. इथे मी नैवेद्यासाठी डाळ भात, साधं वरण भात आणि खीर पुरी हे सगळं इथे मी एकत्र केलं आहे. कारण की आपलं छोटंसं हवन आहे, त्यात पटकन
आपल्याला नैवेद्य दाखवता आला पाहिजे, घास पोचला पाहिजे ना आपला तिथपर्यंत, म्हणून मी सगळ्यांचं मिळून एकत्र एक घास करते. आणि सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाच्या नावाने आपल्याला सिंपल साधारण असं गणपती बाप्पाचं नाव घ्यायचे आणि त्यांच्या नावाचा पहिला घास सोडायचा आहे, कारण की आपल्याला माहिती आहे ते प्रथम पूजनीय आहेत. ओम गंग गणपतये नमः. दुसरा घास आपल्याला आपल्या देवीच्या नावाने देवीच्या मंत्राने सोडायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. या पद्धतीने आपण आपल्या देवीला घास चढवत आहे. आणि आता आपण पाणीसुद्धा चढवणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. मित्रांनो, जो नैवेद्य आपण अग्नीद्वारे देवीला समर्पित करतो तो नैवेद्य देवांना लवकर पोचला जातो असे मानता, म्हणून हे आपलं घरगुती जे काही हवन मी केलं आहे अशा पद्धतीने घरात हवन केलं जातं. आता हवन केल्यानंतर याला आपल्याला थोडा वेळ असं ठेवून आता आपण आरती करून घेऊया.